कसं लक्ष गेलं सापावर? काढून टाका. आम्ही आलतो तिकडून हा. आणि जाताना येऊ राहिलो तर यानं पाहिला ते साप. अच्छा. कुणीकडे गाडी लावतो. पैसा मी नाही आ रहा तुझं. हो साप निकलते भाई तुम्हारी एक बार चालू हो. है क्या? हो. लोक आहे. अरे कहाँ पे? इथे तुकडा आहे का? ठीक आहे. आता लोक खिशात ना त्या इटीच्या तुकड्यात ठीक आहे. लक्ष नाही. आहे का तिकडं? मी तुम्हाला तिथूनच काय म्हणलं लक्ष द्या. नाही लक्ष होतं ना. कुठं होतं ते? ते फोटो टाकला होता ना तुम्हाला. हा पण तिथे हे कोण आहे? बरोड्या विषारी हो. काका हा, फक्त शांत धन्य ना. बसा. आता फोटो काढा आणि विचारा कोणाला. हा ना. लाव लाव. इकडे राहणार तुम्ही? तुम्हाला काय काम आहे? हो इकडं. इथे ठेवू का इथे? पळायचं. अरे लांब गेली. भैया झाकण बरोबर आहे ना माझ्या हातात द्या. दुसरी गोष्ट शूटिंग काढायची का? ठेवला ना. ठेवलं ना. सगळ्यांची टेन्शन नाही घ्यायची. जवळ बाहेर आलं की किती लेखक सरकला हो. दादा लक्ष ठेवलं. इंग्लिश नाव रसल स्वायपर, मराठीमध्ये घोणस. चिडल्यानंतर कुत्र्याच्या सिटीप्रमाणे जोरजोरात आवाज करतो आणि सर्वात मोठे विषदंत असलेला विषारी साप. मोटॉक्सिक नावाचं विष शक्यतो असा जर साप चावला तर जेवढा लवकर होईल तेवढा लवकर हॉस्पिटलमध्ये जा. कुठल्याही ब्लेड वगैरे मारू नका. जिथे बाईट झालाय तिथे ब्लेड मारू नका किंवा बांधू नका. जिथे चावलाय तिथे काहीच न करता सरळ जास्त हालचाल न करता पेशंटला उचलून हॉस्पिटलला नेण्याचा प्रयत्न करा आणि पेशंटला जास्त घाबरून देऊ ज्यांना साप चावला. अंगावरती काळे धब्बे, रुद्राक्षा माळावाणी ही या सापाची ओळखणी. तोंडाचा आकार भाला टाईप ही याची ओळखण खास. प्रभाकर सुधाकर इंगळे यांची एकता नगर. प्रभाकर सुदाम इंगळे. सुदाम प्रभाकर सुदाम इंगळे यांनी हा सकाळी साप बघितला होता आणि बघू शकता अडी अडचण कशा प्रकारे आहे. त्या साईडने बघितला होता पण फरशाखाली इकडे येऊन बसलेला हा विषारी साप. तुम्ही काळजी घ्या. अडी अडचणीमध्ये टाकताना एकदम टाकू नका. साप स्वतःच्या संरक्षणासाठी चावणारच आहे. जर बिळात साप बसलेला आहे आपण तिथे हात टाकला तर साप चावणारच आहे आणि दुसरा टाइम त्याच्या अंगावर पाय पडला तर, आणि तिसरा पकडता वेळेस पण चावू शकतो. नाहीतर साप स्वतःहून आपल्याला काहीच करत नाही. आज दिनांक 28/6/2026 रोजी वार रविवार या दिवशी आपण सकाळी 7 वाजता साप बघितला त्यांनी आणि आपण 7:30 पावणे 8 पर्यंत या सापाला रेस्क्यू केले. KGN हॉलच्या समोर एकता नगर आहे. या ठिकाणी आपण हा साप रेस्क्यू केलाय.
कसं लक्ष गेलं ते आता जेवढी पण आडी कसं लक्ष गेलं सापावर? अडचणी काढून टाका. आम्ही आलतो तिकडून हा. आणि जाताना येऊ राहिलो तर यानं पाहिला ते साप. अच्छा, खेकडा पकडला का आडी अडचणीत हात घालायचा नाही. जर तुम्ही बाहेर अशी फिरत असाल तर विनाकारण साप गिप दिसले त्याची चीड काढायची नाही. बाजूला सल्ल्या जायचं आणि घरच्यांना मोठ्या कोणाला तरी सांगायचं इथं साप वगैरे निघला म्हणून. ठीक आहे, सांगितलं ना घरी मी. नेक्स्ट टाइम लक्षात ठेव सर. मला येऊन सांगितलं मग त्याच्यामुळे ठीक आहे, पाहिलं. लक्ष ठेवायचं सापावर. तुम्ही लक्ष नाही ठेवलं प्रॉपर कुठं. आता अहो, लक्ष फोटो फोटो घ्या. फोटो काढून घ्या, विचारू शकता कोणाला कोणता साप आहे काय आहे. आम्ही का फोटो बोलत नाही. हो ना हो ना.